मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिवरायांना अभिवादन करण्यात आलं। मात्र यावेळेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मंत्री नेत्यांची हजेरी होती। मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गैरहजेरीनं चर्चांना उधाण आलंय। विधान भवनामध्ये अजूनही एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री अनुपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी जाऊयात, आपल्या प्रतिनिधी सीमा आडे आपल्या सोबत आहेत। सीमा, अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि इतर मंत्र्यांनी आणि नेत्यांनी विधान भवनाच्या प्रांगणात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। खरं तर यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री असतात, मात्र एकनाथ शिंदे यांची गैरहजेरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली। एकनाथ शिंदे हे विधान भवनात होते, त्यांच्या दालनामध्ये असून सुद्धा एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला गैरहजर असल्यामुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस आपल्याला पाहायला मिळत आहेत, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि इतर जे नेते आहेत ते या ठिकाणी आपण पाहतोय। अभिवादन केल्यानंतर सगळ्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती येऊन फोटोशूट देखील केला आणि या सगळ्यांमध्ये एकनाथ शिंदे यांची गैरहजेरी जी आहे ती त्या गैरहजेरीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। एकनाथ शिंदे हे दालनात असून सुद्धा, विधान भवनात असून सुद्धा या कार्यक्रमाला का आले नाही, हा असा जो प्रश्न आहे तो सध्या उपस्थित केला जातोय। अगदी धन्यवाद सीमा, दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघतोय एक महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आलं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मंत्री नेत्यांची हजेरी होती। मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गैरहजेरीनं चर्चांना उधाण आलेलं आहे। विधान भवनात अजूनही एकनाथ शिंदे अनुपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे।